नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशनमध्ये आपण ARC ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन याच्याबद्दल थोडीशी शॉर्टकटमध्ये डिस्कस करणार आहोत. तर बघा, आता पहिले ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन म्हणजे काय शॉर्टकटमध्ये समजून घेऊ आपण. तर ARC इज अ गव्हर्नमेंट बॉडी सेटअप टू स्टडी हाऊ द पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन वर्क अँड सजेस्ट द रिफॉर्म टू मेक इट मोर इफिशियंट, ट्रान्सपरंट अँड सिटीजन फ्रेंडली. सॉरी. तर प्रशासकीय सुधारणा आयोग म्हणजेच काय, की एक गव्हर्नमेंट बॉडी असते आणि त्याचा पर्पज काय होता, की जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क कसं, म्हणजे त्याच्यामध्ये कशा सुधारणा करता येईल आणि तो किती मोर एफिशियंट किंवा ट्रान्सपॅरंट किंवा सिटीजन किंवा नागरिक फ्रेंडली म्हणू आपण ज्याला, तर करता येईल. तर या अँगलनी काहीतरी सुधारणा किंवा शिफारसी सुचवणे यासाठी प्रशासकीय सुधारणा आयोग असते. आता भारतात पहिला ARC म्हणजे फर्स्ट ARC कधी 1966ला आला. फर्स्ट ARC वाज इस्टॅब्लिश 5 जानेवारी 1966ला, म्हणजे 66ला पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग हे भारतात आला. तर द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन वाज इनिशियली चेअर्ड बाय, आता बघा त्याचे अध्यक्ष कोण, बाय मोरारजी देसाई अँड लेटर्स हनुमंतय्या बिकम इट्स चेअरमॅन व्हेन देसाई बिकम्स द डेप्युटी प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. म्हणजे पहिल्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष जे होते ते मोरारजी देसाई होते. पण त्यानंतर त्यांची नेमणूक उपपंतप्रधान झाले आणि त्यांच्या जागी मग नंतर हनुमंतय्या हे त्याचे चेअरमॅन किंवा अध्यक्ष ते बनले. तर जर एक्झाममध्ये आलं की पहिल्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म किंवा पहिला प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष कोण होते, तर ते होते तर मोरारजी देसाई. आन्सर लिहायचा आहे आपल्याला. आणि विचारलं तर काय लिहिणार इथं, जर स्थापना इस्टॅब्लिशमेंट जर विचारली तर 1966. आता याच्यामध्ये आपण लक्षात काय काय ठेवणार आहोत, आणि त्या ज्या कमिशन होता जो पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग, त्यांनी 20 रिपोर्ट सबमिट केले आणि 537 मेजर रिकमेंडेशन दिलेले आहेत. आता बघा, मग तुम्ही म्हणाल सर रिकमेंडेशन आल्या तर काय लक्षात ठेवायचं आम्ही, तर बघा आता 537 रिकमेंडेशन तुम्ही किंवा मी माझ्याच्यानं पाठ होणार आहेत का, की तुमच्याच्यानं पाठ होणार आहेत का, तर नाही. मग याची एकही रिकमेंडेशन पाठ करायची नाही. मग जर आलं आपल्याला 3-4 लाईनचं स्टेटमेंट, तर आपण काय करायचं, की जोपर्यंत फार चुकीचं वाटत नाही तोपर्यंत सगळ्याच त्याला बरोबर म्हणायचं. कारण की 537 मेजर रेकमेंडेशन जर आपण त्याचा ओरिजिनल रिपोर्ट वाचला तर 8-10 म्हणजे 10-15 पानाचं असते, तर तेवढं वाचणं आपल्याला अपेक्षित नाही किंवा ते लक्षात राहणंही शक्य नाही. मग त्याच्यामुळे फक्त आपण आकडा काय लक्षात ठेवतो, की 537 मेजर रेकमेंडेशन होत्या आणि 20 रिपोर्ट सबमिट केले होते त्यांनी. तर एवढंच, म्हणजे मग आपण रिकमेंडेशन आली एक्झाममध्ये तर आपण त्याला चूक करायचं नाही. जोपर्यंत आपल्याला फार चुकीचं किंवा एकदमच टोकाचं चुकीचं वाटत नाही तोपर्यंत त्याला आपण कुठलीही रिकमेंडेशन आपण ही रॉंग करणार नाही, एवढं लक्षात घ्यायचं. मग तुम्ही म्हणाल सर असं कसं काय असते, तर अरे बाबा हो, मग 537 तुमच्या ज्यानं किंवा माझ्या ज्यानं ते पाठ होणार आहेत का, तर ते शक्य नाही. म्हणजे त्याच्यामुळे त्याच्या नादात जास्त लागायचं नाही. तर 537 रेकमेंडेशन केलेल्या होत्या, एवढं डिजिट फक्त लक्षात ठेवायचा. आणि 20 रिपोर्ट सुद्धा त्यांनी, म्हणजे 20 रिपोर्टमध्येच त्यांनी 537 रेकमेंडेशन दिल्या होत्या. तर आता इथं आपण लक्षात काय काय ठेवणार, तर पहिला प्रशासकीय सुधारणा किंवा फर्स्ट ARC 1966ला स्थापन झाला होता आणि त्याचे अध्यक्ष मोरारजी देसाई होते. 20 रिपोर्टमध्ये तो अहवाल सादर केला होता आणि 537 त्याच्यामध्ये रेकमेंडेशन होते. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊ आता आपण. आता बघा त्याच्यामध्ये कोण कोण आपण बघितलं, की त्याचे अध्यक्ष मोरारजी देसाई होते. मी इथं इथं चेअरमॅन म्हणजेच मोरारजी देसाई, म्हणजे इथं चुकून माझं राहिलं तर मी एम देसाई असं लिहितो. म्हणजे पहिल्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचे किंवा फर्स्ट ARCचे चेअरमॅन कोण होते, मोरारजी देसाई, हे आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितलं. आता बघा त्याचे जे काय होते सदस्य किती आहेत, इथं 5 सदस्य आहेत. 5 सदस्य म्हणजे का, हनुमंतय्या, माथुर, पाठक, कामत आणि व्ही शंकर हे मेंबर सेक्रेटरी होते. तर आता मी कसं करतो, की याला हे हम प्रकाश असं लक्षात ठेवत असतो मी. म्हणजे 5 सदस्य त्याच्यामध्ये आले, हम प्रकाश हे असं जर लक्ष, म्हणजे मी सोप्या भाषेत त्याला लक्षात ठेवत असतो. म्हणजे ह म्हणजे काय हनुमंतय्या, म म्हणजे काय माथुर, प्र म्हणजे काय पाठक आणि का म्हणजे काय कामत आणि श म्हणजे काय शंकर. तर हे 5 सदस्य होते, त्याचे अध्यक्ष होते मोरारजी देसाई. त्याच्यामधले हे सेक्रेटरी मेंबर होते व्ही शंकर. आता बघा पुढची स्लाइड. एक मिनिट.
आता मी काय सांगितलं की पहिल्या वेळेस की त्याच्या आपण कुठल्याही म्हणजे 537 शिफारशी होत्या त्यातले कुठलेही पाठ करणार नाही. मग जोपर्यंत टोकाचं वाटत नाही तोपर्यंत आपण चुकीचं त्याला करणार नाही. आता दुसरा सेकंड ARC. आता बघा सेकंड ARC कधी आला होता की 2005 ला आला होता आणि त्याच्यामध्ये 15 रिपोर्ट होते. जसं मी पहिल्या ARC मध्ये 20 होते असं सांगितलं, इथं 15 रिपोर्ट. आता त्याचे चेअरमन कोण होते? वीरप्पा मोईली चेअरमन होते आणि त्याच्यामध्ये 5 सदस्य सुद्धा होते. म्हणजे मी काय करत असतो याला मुखर्जी, हे मुखर्जी आहे ना, हे असा लिहितो मी मुखर्जी. आणि समोर लक्षात ठेवण्यासाठी मी राजकवी असा शब्द लक्षात ठेवत असतो. हे राज ज आणि हे पहिल्या वेळेस काय सांगितलं तर मी हमप्रकाश, म्हणजे हे मुखर्जी, म्हणजे हे मुखर्जी इकडे आले. रा म्हणजे काय झालं? रामचंद्रन. आणि इकडे म्हणजे जयप्रकाश नारायण. क म्हणजे काय आलं? करलो. आणि वी म्हणजे काय झालं? विनीता राय. हे सगळे त्याच्यामध्ये मेंबर होते. त्याचे चेअरमन होते वीरप्पा मोईली. थोडस आता मी याला क्लिअर करतो. आता बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मला काय वाटतं की जर आला क्वेश्चन तर त्याचं इयर येईल, अध्यक्ष येईल, काहीतरी येईल. मग मी काय करतो त्याला, आता बघा एक मी साधी ट्रिक्स लक्षात ठेवली. अ इथं लिहितो मी स दे. असं दे म्हणजे ज्याला मराठीत म्हणतो ना असं दे. आणि मी असं लक्षात ठेवलं त्याला ऍ प र ऍप झाला. नंतर हे वी वी घ्या लक्षात इथं. ऍप वी र. थोडस येईल का लक्षात? एक मिनिट. हे वीर शब्द आहे हा. वाचताना थोडस गडबड होईल थोडीशी. असं दे ऍप वीर. आता तुम्ही म्हणसाल सर हे काय लिहिलं तुम्ही? तर मी एक अशी ट्रिक लिहिली. आता बघा, पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग कधी स्थापन झाला? म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म. म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म. म्हणजे काय? 66 ला पहिला आला होता. त्याचे चेअरमन कोण होते? देसाई मोरारजी. हे लक्षात राहील आपल्या देवरून. ये म्हणजे काय? ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म. म्हणून ते मी ला ए कन्सिडर केलं. असं दे. म्हणजे तुमच्या डोक्यात काय येणार? 66. दे म्हणजे काय येणार? मोरारजी देसाई किंवा देसाई मोरारजी. ठीक आहे. आता दुसरं काय लिहिणार आपण? या म्हणजे काय? ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन किंवा त्याला ARC. म्हणजे काय? तर 2005चा हे घेतला मी. म्हणजे हे 5 आहे ना, आपण दुसरा सेकंड ARC कधी स्थापन झाला होता? 2005. मग म्हणजे जसं मी म्हणजे 66, म्हणजे काय? 5 येणार ना डोक्यापुढे. आणि काय इथं वीर म्हणजे काय? वीरप्पा मोईली त्याचे अध्यक्ष होते. त्याच्यामुळे असं दे आप वीर एवढं जरी लक्षात ठेवलं तर फार त्यातनी एनर्जी घालायची गरज नाही. बाकी, कारण की आम्ही काय सांगितलं, बाकी कोणतंही रिकमेंड. आणि त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आपल्याला? पहिल्या याच्यामध्ये 20 रिपोर्ट होते आणि सेकंड ARC मध्ये 15 रिपोर्ट होते. बाकी कोणतीही रेकमेंडेशन आली तर आपण जोपर्यंत फार टोकाचं चुकीचं वाटणार नाही तोपर्यंत आपण त्याला चूक करणार नाही. कारण की तेवढ्या शिफारशी कोणाच्या लक्षात राहणार आहेत का? तर नाही. म्हणजे त्याच्यामुळे ते जास्त काही डोक्यात घ्यायचं नाही. म्हणजे एवढंच आपण लक्षात घ्यायचं की असं ते आपवीन. म्हणजे पहिला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन 66 ला आलं. त्याचे अध्यक्ष देसाई मोरारजी होते किंवा मोरारजी देसाई होते. नंतर ऍप इयर म्हणजे ARC कोणता? हे या म्हणजे ARC. तर दुसरा 2005 ला आला आणि त्याचे अध्यक्ष वीरप्पा मोईली होते. एवढंच लक्षात ठेवायचं. पहिल्या ॲपमध्ये पहिल्या ARC मध्ये 20 रिपोर्ट होते. दुसऱ्या ARC मध्ये 15 रिपोर्ट. एवढाच फॅक्च्युअल डेटा ठेवायचा लक्षात. बाकी कुठलंही फारसं लक्षात ठेवायचा प्रयत्न करू नका. नंतरची स्लाइड. हां, आता काही महत्त्वाच्या कमिटी याच्यावर क्वेश्चन आलेले आहेत. त्याच्यामुळे मग मी थोडंसं इम्पॉर्टंट कमिटीज रिलेटेड टू ॲडमिनिस्ट्रेशन रिफॉर्म. पहिला गोपालस्वामी अयंगार कमिटी 1955 ला. रिऑर्गनायझेशन ऑफ मशिनरीज ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट. म्हणजे कधी कधी फक्त जोड्या लावायचे की गोपालस्वामी अयंगार समिती कधी आली होती? तर 50 ला. AD गोरवाला समिती 1951 ची, हे लक्षात द्यायची. नंतर ॲपल बी कमिटी 1953 आणि के संथानम कमिटी जे भ्रष्टाचार कमी करण्यासाठी शिफारशी केल्या होत्या. आणि हे जे ॲपल बी कमिटी आहे, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन इन इंडिया, यावर त्यांनी रिपोर्ट सादर केला होता. तर बघायचं इथं काय होतं की आपण एक दोन जरी लक्षात घेतलं. ॲपल म्हणजे काय? आपण मराठीत म्हणत नाही का ते ॲपल? ते म्हणजे काय? 53. आणि संथानम या शब्दात मी असं लक्षात ठेवतो, संथानम असं जर लिहिलं तर 4 शब्द आहेत. किंवा आता जर तसं लक्षात नाही आलं तर काय होतं की भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आली होती नाही कमिटी. म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन इन इंडिया. हे भ्रष्टाचार असा जर मी मराठीत लिहिला. आता 4 म्हणजे कोणता? हे मी मग इथं 64 लक्षात ठेवतो. तसं हे 4 आला, इथे 4 आहे. भ्रष्टाचार आहे म्हणजे 4 चा 4.
आणि ते ॲपल म्हणतो आपण मराठीत, म्हणजे ते ॲपल बी कमी 53 ते के संतानम, नंतर एडी गोरवाला 51 आणि गोपालस्वामी अय्यर 50. म्हणजे यातल्या दोन दोन जरी इयर आपले पाठ झाले तर जोड्या गिड्या लावा किंवा मॅच द पेअर जर आला तर आपल्याला त्या सहज लक्षात राहतील. हे सहज ते ॲपल आणि भ्रष्टाचारचा आपण 4 लक्षात घेतला म्हणजे ते 64 लक्षात राहील आपल्या, म्हणजे त्याच्यात चूक होण्याची कारण नाही. तर त्याच्यामुळे जर हे आला वगैरे मॅच द पेअर तर हे सुद्धा लक्षात ठेवायचा प्रयत्न करू आपण. थँक्यू. होप करतो समजल्या असतील, बऱ्याच गोष्टी कळल्या असतील. तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.